अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजेच हरतालिका व्रत. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. या दिवशी सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी महादेव, शंकर आणि पार्वतीचे मनोभावे पूजन करतात. यंदाही 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिका व्रत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. हरतालिका व्रत पूजन कसे करावे? हरतालिका व्रताची कहाणी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत. हरतालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. हरतालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. हरतालिका व्रत करण्यापूर्वी पूजेचे सगळे साहित्य योग्य पद्धतीने घेतले आहे ना याची आपण खातरजमा करावी. हरतालिका स्वर्ण गौरी व्रत 26 ऑगस्ट 2025 भाद्रपद शुद्ध तृतीया प्रारंभ सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 आहे आणि समाप्ती आहे 26 ऑगस्ट रोजी 2025 रोजी दुपारी 1:54 आहे. देवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने दोन त्यावर एक नाणे एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या 2 मूर्ती ठेवून वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरतालिका मूर्तीसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे. घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा. सुरुवातीला काही तांदूळ घेऊन सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात. केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. हरतालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. धूप दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले वाहावीत. पूजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा. आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. हरतालिकाची कहाणी मी सांगणार आहे आता. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यात तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्याची पूजा केली व येण्यानं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयात मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळली. आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने तुला एक घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापलं. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तर तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हा. याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन
आले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. त्यालाच हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावी प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी, रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतं, 7 जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात, दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती बाण यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. हरतालिका व्रत पूजा किंवा व्रताची सांगता. हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी, आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी, दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी, अक्षता व्हाव्या आणि नंतर देवतांचे विसर्जन करावे. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. श्री लक्ष्मी देवे नमः.